अतिविश्वास ठेवू नका आणि गाफील राहू नका, आपले विरोधक एकत्र आले। देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र। 2029ला एकट्या भाजपच्या जीवावर सरकार आणायचं, कार्यकर्ता मेळाव्यात अमित शहा यांचं विधान। शरद पवार यांची राष्ट्रवादी सीएम पदाच्या शर्यतीत नाही, सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान। महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात बैठक, विदर्भातील उर्वरित जागांवर आज चर्चा। महाविकास आघाडीची नवरात्रीच्या पहिल्याच आठवड्यात पहिली यादी येणार, विदर्भातील काही जागांमुळे जागा वाटपाचा तिढा। आजची सुप्रीम कोर्टातली सुनावणी पुढे ढकलली, राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत 15 ऑक्टोबरला सुनावणी। शिंदे गटाचा दसरा मेळावा पुन्हा पीकेसीमध्ये, आझाद मैदानात जागेची अडचण, त्यामुळे निर्णय, तब्बल 40,000 शिवसैनिकांची बसण्याची व्यवस्था। जी व्यक्ती मागास त्याला जात प्रमाणपत्र मिळावं, शिंदे समितीच्या अहवालात सूचना। शिंदे समितीचा अहवाल साम टीव्हीच्या हाती। 1 नोव्हेंबरपासून रेशन दुकानदारांचा संप, 2022 पासून 20 रुपये मार्जिन वाढवण्याची मागणी। विधानसभेसाठी भाजपचा गुजरात पॅटर्न, इच्छुकांची नावं 1 ते 3 या पसंती क्रमानुसार मतपेटीमध्ये टाकणार, मतपेटीनुसार पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार। वंचित कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही, आदिवासी आणि ओबीसींना एकत्र घेऊन निवडणूक लढवणार, प्रकाश आंबेडकर यांची माहिती। जालन्यातील वडीगोद्री ओबीसींनी टायर पेटवून केलं आंदोलन, लक्ष्मण हाकेंच्या समर्थनार्थ ओबीसी बांधव रस्त्यावर। सोलापुरात खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा संग्राम मोर्चा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भव्य मोर्चा। बदलापूर पालिकेत मराठा समाजाचा राडा, शिवरायांच्या पुतळ्याच्या उभारणीमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप। फरार आरोपींना अटकपूर्व जामीनची वाट का बघताय, बदलापूर प्रकरणी हायकोर्टाचे सरकारला खडेबोल।